श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गेल्या अध्यायात संत श्री साई समर्थांच्या निर्याणाचे वर्णन झाले. आता जे बाकीचे अपुरे राहिले ते या अध्यायात संपूर्ण होईल. आपल्यासाठी अलौकिक प्रेम उत्पन्न करण्याकरता साई स्वतः समर्थ आहेत. हेमाडपंत त्यांच्या चरणी पराकाष्ठेचे अनुरुक्त आहेत आणि त्यांचे चरित्र लिहित आहेत. साईच भक्ती व प्रेम देतात आणि तेच त्यांच्या चरित्राचा महिमा वाढवतात. तेथेच भजन करण्याच्या कृत्याचा बडेजाव आहे आणि तेथेच संसाराची विरक्ती उत्पन्न होते. म्हणून काया वाचा मनाने मी त्यांना हजारो नमस्कार करतो. त्यांच्या महिम्याची कल्पना त्यांचे ध्यान करून करता येत नसते, तर त्यांना केवळ अनन्यपणे शरण गेल्याने करता येते. पापाचा साठलेला सगळा मळ धुवून काढण्यासाठी आणि मन शुद्ध करण्यासाठी इतर साधने व्यर्थ आहेत. हरीच्या भक्ताच्या यशाचे स्मरण करणे, त्यांचे भजन किंवा कीर्तन करणे याशिवाय चित्तशुद्धीचे आणखी सोपे साधन शोधून सापडणार नाही. असो, मागच्या अध्यायाचे अनुसंधान लक्षात आणूया आणि थोडक्यात मनन करूया. साई आत्मानंदांचे मूळ स्थान आहेत. आता आपले निरूपण पुढे चालूया. मागे सविस्तरपणे सांगितले की बाबांनी विजयादशमीच्या दिवशी का प्रयाण केले आणि तात्याब्याच्या निमित्ताने आधीच ते भविष्य कसे सुचविले. पुढे देहांत समय धर्म करण्याची दक्षता राखून लक्ष्मीला दान कसे दिले याचेही सर्व वर्णन झाले. आता या अध्यायात मरण जवळ आल्यावर साईबाबांनी आपल्या कल्याणासाठी ब्राह्मणाच्या तोंडून रामायण कसे ऐकले होते ते कथन केले जाईल. समाधी स्थानाची योजना कशी केली होती आणि अकल्पितपणे वीट कशी हातातून पडली होती हे त्या लक्ष देऊ नये का. तसेच एकदा बाबा 3 दिवस ब्रह्मांडी प्राण चढवून बसले असता लोकांना ती समाधी नव्हे तर त्यांचे देहावसनच झाल्याची खात्री वाटली. त्यांनी उत्तरविधीची तयारी केली, परंतु बाबांचा प्राण एकाएकी शरीरात येताच ते मनात कसे दचकले हेही ऐका. असो, ही निर्याणाची कथा ऐकून श्रोते कंटाळतील. देहावसनाची वार्ता कोणाच्या मनाला आवडत नसते, परंतु हे साधू संतांचे निर्याण श्रोत्यांना व वक्त्याला पावन करणारे असते. म्हणून पाल्हा वाढण्याच्या भीतीने हिश्याने समाधान होईपर्यंत ऐकावे. देह सोडल्यामुळे पुनर्जन्माशिवायची आत्मसुखाच्या ठिकाणी असलेली शाश्वत स्थिती आणि मिळण्यास कठीण अशी गती बाबा प्राप्त करते झाले. देहधारण केला असताना ते व्यक्त होते आणि देहत्याग केल्यावर ते अव्यक्त झाले. त्यांचा एका कार्यासाठीचा किंवा ठिकाणाचा अवतार समाप्त झाला आणि आता सर्व कार्यात व सर्व ठिकाणी असलेला त्यांचा संबंध सुस्पष्ट झाला. त्यांचे एकाच मर्यादित जागेत असणे संपले आणि सर्व व्यापकत्वाला पावले. पूर्णपणे कायम टिकणारे ते झाले आणि आपल्या स्वस्वरूपात लीन झाले. साई सगळ्यांचे जीवन होते, सगळ्यांचे जीव की प्राण होते. साईशिवाय शिर्डी गावातले लोक हीनदिन झाले. साईंचा देह थंड पडल्याबरोबर एकच आकांत झाला. लहान मोठे सर्व चिंताक्रांत झाले आणि सगळ्यांवर जीवावरचा प्रसंग गुजरला. ताप वगैरे येण्याच्या लोकात प्रसिद्ध असलेल्या पीडा संसारात गुंतलेल्या पाठीशी लागत असतात. योगी पुरुषाच्या वाटेला जाण्याची अमर्यादा त्या कधीही करीत नसतात. आपल्या तेजाला प्रज्वलित करून संत आपल्या देहाला जाळतात. तोच प्रकार बाबांनी आपण स्वतः केला की न व्हावे ते होऊन गेले. साई महाराज ब्रह्मस्वरूपी लीन झाले आणि लोक अत्यंत निराश होऊन आतल्या आत हुंदके देऊ लागले. नसतो गेलो तर बरे झाले असते. उगाच अखेरच्या भेटीला मुकलो. जवळ असतो तर काही उपयोगाला आलो असतो. ऐन प्रसंगी बुद्धीला विसर पडला. अशा अनेक प्रकारच्या विचारांनी जो तो मनात दुःखी झाला. बाबांच्या मनात काय असेल ते कोणी जाणावे. नाही घशाची घरघर, नाही श्वासोश्वासाचे जोरात चालणे, नाही खासी खोकला, नाही जीवाची घालमेल. बाबांनी मोठ्या आनंदाने प्रयाण केले. आता कुठले साईचे दर्शन, कुठले साईचे पाय चेपणे, कुठले साईचे पाय धुणे आणि तीर्थप्राशन ते कुठले. असे असता अखेरची वेळ पाहून त्याजवळ असलेल्या प्रेमळ भक्तांना बाबांनी दूर का बरे पाठवून दिले आणि त्यांच्या जीवाला तळमळ का लावली. निर्याण समयी जीवाभावाची सर्व मंडळी जवळ पाहून बाबांच्या प्रेमाला अखेरची उसळी येईल ना. सायुज्य मुक्तीचे स्थान प्राप्त करण्याला प्रेमाचे पाश आडवे येत असतात. वेळीच ते तोडले नाही तर मग वासनारहित कसे बरे होता येईल. असे न घडता जर देह पडला आणि त्याबरोबर मरण आले आणि जीव वर चढला तर लगेच नवा संसार पाठी लागेल आणि वासनेचा बाजार उघडेल. हा प्रकार टाळावा म्हणून साधू संत सदा अगदी सावध असतात. बाबांच्याही
मनात विचार आला की लोकात प्रचलित असलेली ही रूढी चालू ठेवावी, मरणसमयी ही सावधानता असावी. सर्वांना दूर करून एकांतात ज्या देवाच्या किंवा गुरुच्या मूर्तीचे ध्यान करायचे असेल ती मूर्ती मनाच्या गोंधळाशिवाय चित्तासमोर यावी म्हणून मन शांत केले पाहिजे. अंते मती सहा गतीही. मरणसमयी जसे विचार असतात तसाच पुढे जन्म मिळतो ही प्रसिद्ध म्हण सर्वांना ठाऊकच आहे. म्हणून भगवत भक्त ही स्वतः आचरणात आणतात आणि लोकव्यवहार राखण्याची त्यांची ही रीत आहे. गीतेच्या 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी हेच सांगितले आहे. अंतकाळी जो माझे स्मरण करीत देह सोडतो तो माझ्याच स्वरूपाला पावतो यात संशय नाही. अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाची म्हणजे मनस्थितीची आठवण करीत देह सोडतो तो त्याच मनस्थितीत रंगून गेल्यामुळे तिलाच पावतो. 14 दिवस शिल्लक राहिले. बाबांचा निर्याणीचा काळ जवळ आला म्हणून बाबांनी वझे आडनावाच्या एका भक्ताला रामायण वाचायला लावले. वझे मशिदीत बसले, पोथी पुराण सुरू झाले आणि बाबा ते ऐकू लागले. असे 8 दिवस गेले. पुढे बाबा म्हणाले, पोथी एकसारखी न थांबता चालवा. तेव्हा वझे ती रात्रंदिवस 3 दिवस वाचित राहिले. अशा प्रकारे पूर्ण 11 दिवस वझे पोथी वाचित बसले. पुढे अशक्तपणे ते थकले आणि वाचता वाचता कंटाळले. असे आणखी 3 दिवस गेले. पुढे बाबांनी काय केले, पोथी वाचन समाप्त करविले, वझ्यांना तेथून घालून दिले आणि आपण निवांत राहिले. श्रोते म्हणतील, बाबांनी वझ्यांना घालून देण्याचे कारण काय ते ऐकवा. तर मी ते आपल्या बुद्धीप्रमाणे समजावून सांगतो, लक्ष देऊन ऐकावे. देहावसान जवळ आले असता साधू संत व सज्जन लोक पोथी पुराण वाचून घेतात आणि सावधानतेने ऐकतात. शुक्राचार्य यांनी 7 दिवस श्रीमद भागवत पुराण सांगितले, जे ऐकून राजा परीक्षित तृप्त झाला आणि सुखाने मरण पावला. भगवंताच्या लीला ऐकत असताना, भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर दिसत असताना ज्याला मरण येईल तोच आपले कल्याण साधू शकेल. जनमानसांच्या मनाचा कल असाच असतो आणि संत स्वतः तो आचरणात आणीत असतात. समाज व्यवस्थेच्या रक्षणाचा मार्ग ते सोडित नसतात, किंबहुना त्यासाठीच त्यांचा अवतार असतो. ज्यांना या पंचमहाभूतांच्या बनलेल्या शरीराबद्दल काळजी नसते त्यांना शरीर सोडताना दुःख शोकाचा क्षोभ नसतो. त्यांच्या दृष्टीने ते नैसर्गिक किंवा मूळ प्रकृतीला अनुसरून घडणे असते. असो, येथे श्रोत्यांना शंका येईल की जे ब्रह्मानंदात सुखावलेले आहे त्यांना मायामोहाचा संसर्ग होतो, हे बोलणे शोभते का? जे आत्मस्वरूपी जागरूक आहे, ज्यांचे अल्ला मालिक हे लक्ष्य आहे, त्यांना भक्तांचे जवळ असणे ही अडचण कशी काय असेल बरे? त्यांचा तर संसार संपलेला असतो, परमार्थ सुद्धा जागीच थांबलेला असतो, दुजेपणा मुळासकट गेलेला असतो आणि ते स्वतः स्वस्वरूपात लीन झालेले असतात. सगळे अगदी अक्षरशः खरे आहे, यात अणुमात्र असत्य नाही. परंतु संतजन लोकसंग्रह व अवताराचे कार्य करूनच कृतकृत्य होत असतात. संतांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे 6 प्रकारचे भावविकार नसतात. ते सदा अव्यक्त स्थितीत असतात आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठीच प्रगट होत असतात. त्यांना मरण ते कोठले? देहाचा व इंद्रियाचा संयोग म्हणजेच जन्मास येणे होय आणि देहाचा व इंद्रियाचा वियोग म्हणजेच मरण पावणे होय. संसारात अडकले जाणे किंवा त्यातून सुटणे याला जन्म व मरण नाव आहे. जन्मामागे मरण चिकटलेले असते, एकापासून ते वेगळे नसतात. मरण ही जीवाची स्वाभाविक स्थिती आहे आणि जगणे ही अस्वाभाविक स्थिती आहे. मरणाला मारून जे मागे राहतात, काळाच्या डोक्यावर जे पाय देतात, त्यांना आयुष्याच्या मर्यादेची काय पर्वा? त्यांनी आपल्या इच्छेने अवतार घेतलेला असतो. भक्तांचे कल्याण करण्याच्या तीव्र इच्छेने जे अनेक प्रकारचे अवतार घेतात ते जन्ममरणाने बांधले जातील. या दोन्ही कल्पनाच मुळी खोट्या, मिथ्या आहेत. देह पडण्याआधीच पहा, ज्याने देहाची राख केली आहे त्याला मरणाची काय धाक? त्याच्या पुढे मरण हे खाकच की. मरण ही देहाची मूळ स्वाभाविक स्थिती आहे आणि जीवन ही देहाची बदललेली मानसिक स्थिरतेचा बिघाड करणारी स्थिती आहे, असे विचारवंत लोक मानतात. साई समर्थ आनंदाने परिपूर्ण भरलेले आहेत. ज्यांना देहाचे उत्पन्न होणे माहीत नाही किंवा देहाच्या अस्तित्वाची जाणीव नाही, त्यांच्या देहाला मरण ते कोठले? साई महाराज पूर्ण परब्रह्म आहेत, त्यांना जन्म मरण कोठले? ज्यांना ब्रह्म तेवढे सत्य वाटते आणि बाकीचे जगत खोटे वाटते, त्यांना देहाचे भान सुद्धा कसे असेल? त्यांचे प्राणधारण करणे किंवा सोडून देणे, तसेच कोणाच्याही दृष्टीस न पडता भटकणे, या तर भक्तांचा उद्धार करण्यासाठी योग सामर्थ्याने केलेल्या लीलाच असतात. लोक म्हणतात की सूर्याला ग्रहण लागले आणि तो संपूर्णपणे अदृश्य झाला, परंतु हा तर केवळ दृष्टीचा दोष असतो. तसेच संतांच्या मरणाचे असते.
संतांना देह ही केवळ कटकट वाटत असते. मानसिक व शारीरिक दुःखांची त्यांना काय पडली आहे? दैवयोगाने काही आधी व्याधी असल्यास तर त्यांची त्यांना शुद्ध नसते. भक्तांच्या पूर्वजन्मात संपादन केलेल्या पुण्याईने जो एकवटला अव्यक्त अवस्थेत भक्तीने संपन्न झाला, तो हा भक्तांच्या सहाय्याकरता प्रगट झाला आणि लगेच शिर्डीत दिसला. आता भक्तकार्याचा उद्देश संपला म्हणून असे म्हणतात. त्याने देह ठेवला, पण या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? योगाला गती असते का? इच्छामरणी साई समर्थांनी आपला देह योगाग्नीत जाळला, स्वतः अव्यक्तात लीन झाले आणि भक्तांच्या हृदयात बसले. ज्याचे फक्त नामस्मरण केले असता मरणाची गोष्ट शिल्लक राहत नाही, त्याला मरणाची अवस्था कोठली? तो पूर्वीच्या आपल्या अव्यक्त स्थितीला प्राप्त झाला. जड स्थितीच्या पलीकडे जाऊन बाबा अव्यक्तात विरून गेले, परंतु तेथेही स्वस्वरूपात स्थित राहून भक्तांना ते सदा जागवीत राहतात. चैतन्याने जो अत्यंत भरला, भक्ताच्या हृदयात जो कायमचा ठसला, तो देह काय मरण पावला म्हणावा? मनात हे बोलणे पटत नाही. म्हणून हा अनादि व अनंत साई विश्वाच्या प्रलयाच्या काळी देखील जिवंत राहील आणि जन्ममरणाच्या संकटात कधीही पडणार नाही. महाराज ज्ञानेश्वर काय मरण पावले? 3 शतकांनी पुन्हा दर्शन दिले. एकनाथ महाराज त्यांना भेटून आले आणि जगावर उपकार केले. असे ते कृपावंत एकनाथ महाराज पैठणात, तुकाराम महाराज देहूत, नरसिंह सरस्वती आळंदीत, समर्थ रामदास परळीत, अक्कलकोट स्वामी अक्कलकोट येथे आणि माणिक प्रभू हुमणाबादेत प्रसिद्ध पावले. तसे हे साई शिर्डीत प्रसिद्ध पावले. ज्यांच्या मनात जशी श्रद्धा असेल त्याला आजही तसा अनुभव येतो. ज्याचा जसा अनुभवाने सिद्ध झालेला प्रभाव, त्याला मरणाची स्थिती ती कोठली? भक्तांच्या कार्यास सहाय्य करणाऱ्या साईने शिर्डीत देह ठेवला आहे, परंतु तो जगातील सर्व स्थावर जंगम वस्तूमध्ये स्वतःच्या रूपाने भरलेला आहे आणि मनाला येईल तेव्हा अवतार घेण्यास समर्थ आहे. संतजन मूळचे स्त्रीच्या गर्भाशिवायचे प्रगट होणारे असतात आणि मूर्तिबंध ब्रह्मस्वरूप असे पुण्यात्मे परोपकार करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेत असतात. अवतार घेणाऱ्यांना जन्ममरण स्थिती कधी येत नसते. आपले कार्य संपले की ते अव्यक्तात समरस होत असतात. देह अवघा 3.5 हात लांब असतो. बाबा काय त्यातच सामावून जातील? त्यांना विशिष्ट रंगाचे व आकाराचे म्हणणे योग्य नव्हे. ज्यांना अणिमा गरिमा वगैरे 8 प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात, त्यांचे ऐश्वर अवतार धारण करून पृथ्वीवर येण्याचे किंवा न येण्याचे कमी जास्त होत नसते, तर ते त्यांचे स्वतःचेच कायम टिकणारे ऐश्वर असते. अशी त्यांची ख्याती आहे. अशा थोर महात्म्यांचा लोककल्याण हाच प्रगट होण्याचा उद्देश असतो. प्रगट झाले की दिसत राहणे आणि अदृश्य होणे ते ओघाने येणारच. संतजन लोकसंग्रह करण्यासाठी तत्पर असतात, कारण जन्माबद्दल व मरणाबद्दल मिथ्या ज्ञान असणे आणि सर्व आत्म्याचे ऐक्य, शाश्वत स्थिती या गोष्टी स्वप्नातील सुख संपत्तीप्रमाणे असणे अशी त्यांच्या आजूबाजूची स्थिती असते. नाहीतरी तो ज्ञानाचा भांडार आहे. सदैव जो आत्मस्वरूपी लीन आहे त्याला देहाचे काळजीपूर्वक सांभाळ करणे आणि मरण पावणे हे सारखेच असते नाही का? असो, बाबांचे शरीर पडले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. शिर्डीभर हाहाकार झाला आणि एकच कहर उसळला. बाबांचे निर्याण ऐकून ती बातमी ऐकणाऱ्याच्या हृदयात बाणाप्रमाणे खोचली. नित्य व्यवहाराला खंत पडला आणि सर्वत्र दाणादाण उडाली. ती अमंगल वार्ता पसरताच सगळ्यांना वज्राघात झाल्यासारखे वाटले. विचार करणारे लोक निवांत बसले तर इतरांनी आकांत मांडला. प्रेमाच्या अतिरेकाने गहिवर येऊन त्यांचा कंठ दाटला. डोळ्यातून दुःखाश्रू पाजरू लागले आणि ते शिव शिव हरे असे उद्गारले. घरोघरी गोंधळ झाला आणि एकच गडबड उडाली. छातीत धडधड भरली आणि लोक धडधड पावले. महाराजांचे देहावसन झाले आणि गावकऱ्यांवर अगदी जीवावरचा प्रसंग ओढवला. ते म्हणाले, देवा, किती भयंकर प्रसंग हा! हृदय फाटेल ना! जो उठला तो पळतच सुटला. मशीद व सभामंडप गच्च भरून गेले. तेथली परिस्थिती पाहून हृदय फाटू लागले आणि दुःखाने कंठ दाटू लागला. गेले शिर्डीचे वैभव संपले. सर्व सुख सौभाग्य झरपले. सर्वांचे डोळे अश्रूंनी भरले आणि सगळ्यांचे धैर्य खचले. जिची सप्तपुर्यात गणती होते व जिला बाबा द्वारकामाई असे सदा निश्चयाने म्हणत असत, त्या मशिदीची काय महती! निर्याण असो का निर्वाण असो की निधन असो, द्वारका हे सायुज्य मुक्तीचे ठिकाण आहे. ज्याला ईश्वराचे सतत ध्यान आहे त्याला तेथे जागा मिळत असते. तो हा गुरुराज साईराय, भक्त कनवाळू, बाप व माय, भक्तांचे विश्रांतीचे स्थान. त्याची आठवण सारखी येत असते. बाबांशिवाय शिर्डी ओझ झाली. दाही दिशा शून्य उदास झाल्या. प्राण गेल्यावर शरीराला जी अवकळा येते तशी आता शिर्डीला आली. तळ्यातील पाणी सुकून गेल्यावर जसे आतील मासे तळमळतात, तसे शिर्डीचे लोक कलाहीन व उद्विग्न झाले. जसे कमलाशिवाय सरोवर, पुत्राशिवाय घर किंवा तसा मशिदीचा परिसर शून्य झाला. घरातील कर्त्या पुरुषाशिवाय जसे घर,
राजाशिवाय जशी राजधानी, द्रव्यापासून जसा खजिना, तशी बाबांशिवाय शिर्डी जणू काय अरण्य झाली. त्यांना बाळाला जसे आईचे व चातक पक्ष्यांना जसे मेघाच्या पाण्याचे प्रेम असते, तेच प्रेम शिर्डीच्या लोकांना व भक्तांना बाबांचे होते. आता शिर्डी कलाहीन मेल्यासारखी हीनदीन झाली. पाण्याशिवाय जसे मासे तसे लोक तळमळू लागले. पत्नीला तिच्या नवऱ्याने सोडले असता, अथवा दूध पिणाऱ्या मुलांना आईने टाकले असता, किंवा गायीची वासरे चुकली असता, त्यांची जशी स्थिती होते तशी शिर्डीतील लहान थोर मंडईची स्थिती झाली. शिर्डीच्या सगळ्या लोकांची अनिवार्य दुःखावस्था झाली आणि ते गल्लोगल्ली अस्ताव्यस्त चारी बाजूंना पळत सुटले. साईमुळे शिर्डी पवित्र होती. साईमुळे शिर्डीचा इतिहास होता. साईमुळे शिर्डी क्षेत्र झाले होते. साईबाबा सर्वांचे आश्रयस्थान होते. कोणी मोठ्याने रडू लागले, कोणी तेथे लोळण घेऊ लागले, तर कोणी बेशुद्ध पडले. अशा प्रकारे लोक दुःखित झाले. डोळ्यातून दुःखाश्रूंच्या धारा वाहत स्त्री पुरुष उद्विग्न झाले आणि अन्न पाणी सोडून ते अगदी केविलवाणे झाले. बाबांची ती स्थिती पाहून गावकऱ्यांच्या दुःखाची पराकाष्ठा झाली आणि सर्व आबालवृद्ध भक्तांच्या मनात अत्यंत अशांतता प्राप्त झाली. जेथे ऐकायला रसपूर्ण गोड कथा असायच्या, तेथे रोज अनेक प्रकारचा आनंद असायचा. जेथे चटपट आज शिरायला मिळत नसायचे, ती मशीद आता ओसाड दिसू लागली. ज्या शिर्डीत पूर्वी नित्याची सगळी भरभराट होती, त्याला मूळ कारण बाबाच होते. म्हणून ते गेल्याने गावकऱ्यांच्या मनाला हळहळ वाटू लागली. हे आनंदाचे मूळ असलेल्या व मूर्तिमंत आनंद असलेल्या साईनाथा, तुम्ही भक्तांचे कार्य करण्यासाठी देह धारण केलात आणि तो हेतू संपल्यावर या शिर्डी नगरीत आहाहा तुम्ही देह टाकलात. मनाचा गोंधळ झालेल्या आम्हाला तुम्ही अष्टप्रहर रात्रंदिवस आळस न करता कळकळीचा हितोपदेश करीत होतात. परंतु जसे पालथ्या गडावर पाणी, तसा आम्हाला केलेला तो उपदेश वरच्यावर वाहून गेला आणि थेंबही जाग्यावर राहिला नाही. तुम्ही कोणाला टोचून बोललात तर लगेच मला दुखणे येते, हे तुमचे परोपकारीचे सांगणे होते, परंतु ते आम्ही मानले नाही. असे तुमचे कितीतरी अपराधी आहोत की ज्यांनी तुमचे हे हिताचे शब्द मानले नाहीत. त्यांच्या आज्ञाभंगाचे प्रायश्चित्त तुम्ही असे फेडले का? बाबा, त्या सगळ्यांच्या पापांचे माप भरले का? तेव्हा आता पश्चाताप करून काय उपयोग? आता आपले भोगणे आपले आपणच भोगले पाहिजे. त्यामुळेच आम्हाला कंटाळा आला आणि पडद्याआड झालात का? काळाने आमच्यावर अवचितपणे हा घाला कसा घातला? कानिक पायी ओरड करून तुमच्या घशाला कोरड पडली आणि आमची बेपर्वाई पाहून वाटते तुमच्या मनाला वीट आला, म्हणून आमच्यावर रुसलात आणि पूर्वीचे सारे प्रेम विसरलात की? आज ऋणानुबंध संपला की प्रेमाचा पाना उसरला. आपण इतक्या चटकन जाल असे जर आधी समजले असते तर फार बरे झाले असते. लोक आधी सावध राहिले असते. आम्ही सगळे सुस्त राहिलो, झोपागे स्वस्त बसलो आणि अखेर असे फसलो. असून नसून आम्ही सारखेच. आम्ही गुरुद्रोही झालो. वेळी काहीच केले नाही. स्वस्थ बसावे तर तेही आमच्याकडून घडले नाही. लांब लांबून शिर्डीला जावे आणि तेथेही चकाटापिटीत बसावे. तीर्थक्षेत्री आलो हे मुळातच विसरावे आणि तेथेही मनाला वाटेल तसे वागावे. ज्ञानी, अभिमानी, भावार्थी व तार्किक असे नाना प्रकारचे भक्त होते. परंतु साईबाबा त्यांना त्यांच्या खऱ्या रूपाने अवघे एकच मानित असत. कमी अधिक भेद करणे त्यांना ठाऊक नव्हते. जगात ज्यांना भगवंताशिवाय दुसरा पदार्थच दिसत नाही, त्यांची पाहण्याची दृष्टी अशी असल्याने ते आपणा स्वतःलाही वेगळे मानित नव्हते. भक्त हेही ईश्वर आहेत आणि गुरुही ईश्वराहून वेगळा नाहीच. परंतु भक्त व गुरु या दोघांनाही आपापल्या स्वरूपाचा विसर पडल्याने एकमेकात भेद उत्पन्न होतो. वस्तुतः आपण ईश्वरच आहोत, परंतु परमार्थाच्या रूपरेषेचे विस्मरण होणे हेच या भेदाचे लक्षण असते आणि अधःपतन ते हेच होय. सार्वभौम राजाला आपण भिक्षेसाठी दारोदारी जात असल्याने स्वप्न पडले, परंतु जागे झाल्यावर आपल्याला आपल्या मूळ अवस्थेतच असल्याने तो पाहतो. जागे असताना जे एखाद्या कामात गुंतणे असते ते स्वप्नात असताना थांबले जाते. स्वतःच्या अनुभवाने आलेली खरी जाग म्हणजे पूर्ण अद्वैतात लीन होणे होय. ज्ञानी, अज्ञानी अशा सर्व आश्रितांवर बाबांचे अत्यंत प्रेम होते. त्यांना जीवापेक्षाही जवळचे ते मानित असत. तेथे यत्किंचितही भेद नसे. ते मनुष्य रूपाने देवच होते अशी जरी प्रचिती मिळाली होती तरी त्यांच्या लाड करणाऱ्याला ते सर्व भक्त बळी पडले. कोणाला धनसंपत्ती दिली तर कोणाला संसार सुख व संतती दिली की ज्यामुळे त्यांना मोठा मोह पडला आणि ते ज्ञानी प्राप्तीला मुकले. बाबा कधी कोणाबरोबर हसले तर त्यांच्या अंगात अभिमान दाटत असे की बाबांचे आपल्यावर अलौकिक प्रेम होते जे दुसऱ्यांवर दाखवित नसत. तेच जर कोणाला बाबा रागाने बोलले तर म्हणत की तो त्यांचा आवडता नव्हे, आम्हाविषयीच त्यांना आदर आहे, इतरांना ते तो मान देत नसतात. असाच आम्ही नंबर लावत असता बाबांच्या ते स्वप्नही नसता आम्ही उगाच स्वतः ते हित गमावून बसलो आणि कर्तव्य करणे विसरलो. दैवयोगाने परब्रह्माची सगुण मूर्ती उशाजवळ असून खऱ्या कामाचा विसर होऊन थट्टा मस्करीकडे आवड धरली.
शिर्डीत येताच बाबांचे दर्शन घ्यावे, अवघे फळ फूल समर्पण करावे, परंतु दक्षिणा मागताच कच खावी आणि त्या ठिकाणी राहूच नये. हितावाद्याच्या गोष्टी सांगत असताना आमची एक क्षुद्र दृष्टी पाहून, खरेच बाबा तुम्ही कष्टी झालात आणि निजधामाला निघून गेलात का? आता आपली ही स्वानंदात मग्न झालेली स्थिती पुन्हा आमच्या डोळ्यांनी दिसेल का? ती आनंदमय मूर्ती गेली हरवली, आता जन्मजन्मांतरही पाहता येणार नाही. अरे अरे, आमचे अघोर कर्म पहा. हातीचा साई सखा आम्ही गमावला. कोणत्याही हेतूशिवाय पाझरणाऱ्या त्यांच्यासारख्याला आम्ही पारखे झालो. कोणाला त्रास देणे बरे नव्हे, त्यामुळे मला दुःख होते हे बाबांचे म्हणणे मनात आणले नाही आणि यथेच्छ भांडणे केली. भक्तांना व अभक्तांना त्रास देता देता आम्ही साईनाथांना गमावून बसलो. त्याचा आता पश्चाताप होतो आणि त्यांच्या उपदेशाच्या गोष्टी आठवतात. 8 वर्षाचा बाळ होऊन या जगात मी नंतर प्रगट होईन असे महाराजांनी भक्तांना सांगितले होते. हे संतांचे शब्द आहेत. कोणी ते विनाकारण मानू नयेत. कृष्णावतारात श्रीकृष्णोनी अशीच करणी केली होती. देवकी मातेपुढे बंदीशाळेत 8 वर्ष वयाची सुंदर तेजस्वी रूपे असलेली, 4 हात असलेली, शस्त्रे धारण केलेली कृष्णाची मूर्ती प्रगट झाली होती. तेथे कारण पृथ्वीला झालेले पातकी लोकांचे ओझे हरण करणे, तर येथे दीनभक्तांना उद्धार करणे हा हेतू होता. तेव्हा आपण मनात शंका कशाला करावी? संतांच्या कौशल्याची आपल्याला कल्पना करता येत नसते. हा काय जन्माचा निश्चय नव्हे, तर पूर्वीचा 72 पिढ्यांचा ऋणानुबंध आहे असे बाबांनी भक्तांना गोष्टीच्या ओघात सांगितले होते. असा प्रेमाचा फास लावून महाराज प्रवासाला गेले आहेत असे वाटून ते पुन्हा परत येतील असा भक्तांच्या मनात पूर्ण विश्वास आहे. कित्येकांना ते प्रत्यक्ष दर्शन देतात, पुष्कळांच्या स्वप्नात अनुभव देतात आणि अनेकांना गुप्तपणे चमत्कार दाखवतात. अभाविकांना ते गुप्त असतात, परंतु भाविक भक्तांना ते आपल्या जागीच दिसतात. जशी ज्याची मनाची भावना असते तसा त्याला अनुभव असतो. चावडीत ते गुप्त रूपाने, मशिदीत ब्रह्मरूपाने, समाधी मंदिरात समाधी घेतलेल्या रूपाने व सर्वत्र सुख रूपाने असतात. म्हणून भक्तांनी आता आपल्या मनात हाच विश्वास धरावा की साई समर्थांच्या या जगात राहण्याला व्यत्यय नाही. त्यांचे तेथील राहणे अखंड व अक्षय आहे. देव आपल्या निजधामाला जातात, परंतु संतांना येथेच ब्रह्मत्व प्राप्त होत असते. त्यांना जाणे येणे ठाऊक नसते. ते येथेच आनंदात एकरूप होऊन जातात. म्हणून सगळ्या लहान मोठ्यांना नम्रतापूर्वक नमस्कार करून आता विनंती करतो की ती उत्सुक चित्ताने ऐका. ज्यांची उत्तम कीर्ती आहे अशांची संगती घडो. गुरुच्या चरणी निष्काम प्रीती जडो. गुरुच्या गुणांचे वर्णन करण्याकडे आसक्ती व निर्मल भक्ती उत्पन्न हो. गुरुच्या पायी कधी न तुटणारी भक्ती जडो. स्नेहसंबंध वेगळे न होत आणि भक्त रात्रंदिवस सुखसंपन्न राहोत. असो, पुढे साईबाबांच्या त्या देहाला योग्य संस्कार कसे करावेत याचा विचार बाबांचे शिष्य व गावातले सर्व लोक करू लागले. श्रीमंत बापूसाहेब बुट्टी मोठे भाविक भक्त होते. पुढील भविष्याचे स्मारक म्हणून जणू काय त्यांनी तो टोलेजंग सुखकारक वाडा कायमचा बांधून ठेवला. मग पुढे ते शरीर कुठे असावे या विषयावर 36 तास विचार करून ते होणार होते ते घडले. एक म्हणे, या प्रेताला आता हिंदूंना स्पर्श करून देऊ नये, ते समारंभपूर्वक मुसलमानांच्या कबरस्थानी नेऊया. दुसरा म्हणे, हे प्रेत दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवावे, तेथे एक सुंदर कबर बांधावी आणि त्यात ते कायमचे ठेवावे. खुशालचंद मारवाडी व अमीर शक्कर यांचाही हाच विचार होता. परंतु हे शरीर वाड्यात पडो असे बाबांचे उद्गार होते. रामचंद्र पाटील मोठे करारी म्हणजे पक्क्या निश्चयाचे व कार्यक्षमतेचे होते. तेही एक ग्रामाधिकारी होते आणि बाबांचे प्रेमळ उपासक होते. ते गावकऱ्यांना म्हणाले, तुमचे विचार काही असोत, आम्हाला ते मुळीच मान्य नाही. बाबांना वाड्याबाहेर इतर ठिकाणी क्षणभरही ठेवू नये. हिंदू आपल्या धर्माप्रमाणे व मुसलमानही तसाच विचार करू लागले. काय योग्य होईल आणि काय नाही अशा प्रकारची चर्चा संबंध रात्रभर झाली. इकडे लक्ष्मण मामा आपल्या घरी पहाटेच्या गाढ झोपेत असताना बाबा त्यांचा हात धरून म्हणाले, उठ, चल लवकर, आज बापूसाहेब येणार नाही, मी मेलोच आहे असे तो समजतो. पूजेबरोबर तू माझी काकड आरती कर. हे ऐकून लगेच नेहमीप्रमाणे पूजा साहित्य घेऊन लक्ष्मण मामा वेळेवर मशिदीत आले आणि पूजा करण्यासाठी तयार झाले. ते शिर्डीचे ग्रामजोशी होते. माधवरावांचे ते सख्खे मामा होते. दररोज प्रातःकाळी ते बाबांची पूजा करीत असत. मामा मोठे कर्मठ ब्राह्मण होते. पहाटे स्नान करून धुतलेले वस्त्र नेसून ते बाबांचे दर्शन घेत असत. पाय धुवून गंध व अक्षता वाहून ते फुले, पाने व तुलसी अर्पण करीत आणि धूप, दीप, निरांजन व नैवेद्य दाखवून मग ते दक्षिणा देत असत. प्रार्थनापूर्वक साष्टांग नमस्कार करून बाबांचा आशीर्वाद घेतल्यावर सगळ्यांना गंध लावून प्रसाद देऊन मग ते जात असत. तेथून पुढे गणपती, शनिदेव, शंकर व अंजनीपुत्र मारुतीराय यांचे ते पूजन करीत. अशा प्रकारे सर्व गावातल्या देवतांची जोशीबुवा पूजा करीत असत. म्हणून बाबांच्या त्या प्रेतालाही त्यांनी प्रेमभावाने पूजा आणली. मामा आधीच निष्ठावान होते, त्यात हा साक्षात
दृष्टांत झाला म्हणून हातात काकड आरती घेऊन ते आले आणि बाबांना साष्टांग दंडवत घातलाय. तोंडावरचे पांघरलेले वस्त्र दूर करून बाबांचे प्रेमपूर्वक दर्शन घेतले. हातपाय धुवून शुद्धाचमन देऊन यथाविधी पूजन उरकले. मौलवी आदी करून मुसलमान लोकांनी स्पर्श करण्याला विरोध केला, परंतु मामाने त्यांचे ऐकले नाही आणि बाबांना गंध लावले. संबंध पूजाही संपवली. कलेवर असले तरी ते साई समर्थांचे आपल्या आराध्य दैवताचे होते. ते हिंदूचे की मुसलमानांचे हा विचार मामांच्या स्वप्नेही नव्हता. ते पूज्य शरीर जिवंत असताना त्या पूजेचा केवढा समारंभ होता. तेच आता प्रेत झाले म्हणून पूजेचे वैभव नुसते औपचारिक नव्हते. त्यातून बाबांची ती स्थिती पाहून मामा आधीच दुःखाने खिन्न होते. पुनर्दर्शन दुर्लभ होईल म्हणून अखेरचे पूजन करण्यास ते आले. डोळे अश्रूंनी भरले. मामांना बाबांची ती स्थिती पाहाविना. त्यांचे हातपाय कापू लागले आणि मन उदास झाले. असो, वळलेल्या मुठी उघडून त्यात विडा व दक्षिणा ठेवून ते कलेवर पूर्वीप्रमाणे झाकून मामा निघून गेले. पुढे मग दुपारची आरती बापूसाहेब जोगांनी नित्याप्रमाणे इतरांबरोबर केली. असो, येथून पुढील वृत्तांत पुढच्या अध्यायात कथन केला जाईल. कसे बाबांच्या देहावर अतिउत्कृष्ट जागेत हिंदू धर्माप्रमाणे प्रेत संस्कार विधी केले गेले. कशी बाबांची अति आवडती व अनेक वर्षांच्या सहवासातील वीट फुटली आणि त्यांच्या देहांताची अशुभ स्थिती सुचविती झाली. आता जो प्रसंग आला तो 32 वर्षापूर्वी ब्रह्मांडी प्राण चढवला असताना देहाला आला असता तर कशी कठीण अवस्था प्राप्त झाली असती. कसे भक्त माळसापतीने अहोरात्र बाबांना जपले होते आणि सगळ्यांनी आशा सोडली असता बाबा मग कसे उठले होते हे सर्व सांगितले जाईल. असा योगाचार्य ज्याने आमरण ब्रह्मचर्य आचरले आणि जो ज्ञानियांमध्ये श्रेष्ठ ज्ञानी आहे त्याचे ऐश्वर्य काय वर्णन करावे. असो, अशी ज्याची थोर महानता आहे त्याला सद्भावाने नमस्कार करूया. हा दीन हेमाड त्याला अनन्यपणे शरण आला आहे. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंते यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साईनाथ निर्याणम भाग 2 नावाचा 43वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय